पिंपरी चिंचवड शहरातील मोसी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये अत्यंत गंभीर प्रकार घडलेला आहे. पेशंटनी सांगितल्याप्रमाणे पेशंटच्या एका खाजगी रूममध्ये येऊन एका स्टाफने त्या ठिकाणी येऊन रात्रभर झोपेचं सॉंग घेतलं आणि त्याचा वेगळा उद्देश असल्याचं स्वतः पेशंटनी सांगितलेलं आहे. कदाचित त्या स्टाफचा उद्देश होता की पेशंटला मदतीला असलेली त्याची आई ती झोपी गेल्यानंतर तिच्या गळ्यातलं सोनं चोरून नेणं किंवा अतिप्रसंग करणं असा त्या संबंधित स्टाफचा उद्देश असू शकतो, असा स्पष्ट मत पेशंटने व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी सुरक्षित वाटत नसल्यामुळं आणि योग्य उपचार होत नसल्यामुळं स्वतः पेशंटने या ठिकाणी डिस्चार्ज घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संबंधात आपण पेशंटशी देखील चर्चा केलेली आहे, संवाद साधलेला आहे. शुभम किरण पाठक, मी धनश्री हॉस्पिटलला ऍडमिट होतो. तर काल रात्री सुमारे 2 ते 3 दरम्यानमध्ये एक इथला जो माणूस होता त्याने आमच्या रूम मध्ये शिरून आईवर बघून म्हणजे वाईट दृष्टीने बघितलं त्याने. आणि त्याच्यानंतर आम्ही घाबरलो असल्यामुळं आम्ही काही सकाळपर्यंत ऍक्शन काही घेतली नाही. तर त्याच्यानंतर त्याने असं जे काही घडलं होतं ते काही घडू नये आमच्या बाबतीत किंवा आम्हाला काही त्याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक कंप्लेंट दिली होती. पोलिसांना बोलवलं होतं? हो, पोलिसांना बोलवलं होतं. मी 112 नंबरला कॉल केला होता. पोलीस येऊन गेले. तर त्यांनी सगळं सांगितलं, ते येऊन बोलून पण गेले. तुम्ही ऍडमिट किती तारखेला किती वाजता झाला होता? आम्ही इथं ऍडमिट झालो होतो तर आम्ही 8 तारखेला. किती वाजता? 8 तारखेला आम्ही साधारण 12 वाजता 12:30 वाजता रात्री. हा जो घडला प्रकार किती वाजता झाला? तो काल रात्री 3:30 वाजता. रात्री पहाटे 3 वाजता? नाही, रात्री पहाटे 3 वाजता. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट रूम केली होती हॉस्पिटल? हो, प्रायव्हेट रूम केली होती. कारण की आम्ही प्रायव्हेट आम्ही डायरेक्ट सांगितलं की आम्हाला प्रायव्हेट रूम द्या म्हणून. कारण की या गोष्टी लेडीज आमच्या सोबत असल्यामुळे मी ते प्रायव्हेट रूमचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये पण अशा काही गोष्टी घडल्या त्यामुळे तुम्ही स्वतः पेशंट आहात, तुमच्या मदतीला आई होत्या तिथे. हो. आणि पहाटे 3:30-3च्या दरम्यान तो व्यक्ती कोण, वाडबॉय आहे का कोण? म्हणजे वॉर्ड आहे. त्याला काय म्हणतात? मामा वाडबॉय? काय कंपाऊंडर? मामा का कंपाऊंडर काय असं? किती वाजता येऊन तुमचं दार ठोठावलं? काय प्रकार घडला? त्याने आम्हाला आल्यानंतर पहिल्यांदा तो आला. म्हणजे कसं आला? तुम्ही दार ठोठावलं का डायरेक्ट आला? नाही, त्याने दार ठोठावलं. आम्ही आधी दार बंद केलं होतं कारण की काही मॅडम वगैरे इंजेक्शन वगैरे द्यायला तर आम्ही दार उघडच ठेवलं होतं. आम्ही दार उघडत ठेवल्यानंतर त्याच्यानंतर तो आल्यानंतर त्याने डायरेक्ट त्याचं ते सामान होतं ते घेऊन आला आणि तिथे टाकलं. पण त्याने आम्हाला सांगितलं नाही की आम्ही इथे झोपणार. त्याने डायरेक्ट अंतरून टाकलं आणि त्याच्यानंतर परत मला बघितलं त्याने आधी की मी झोपलोय का नाही झोपलोय. त्याच्यानंतर त्याला वाटलं मी झोपलो म्हणून तो 1.5 तास बाहेर गेला. त्याच्यानंतर परत 2:30 वाजता येऊन त्याने दार ठोठावलं. मी आईला सांगितलं होतं की दार बंद कर. त्यांनी परत येऊन दार ठोठवलं. मी म्हणलं मॅडम वगैरे असतील म्हणून दार उघड म्हणलं. मी दार उघडलं. उघडल्यानंतर तो डायरेक्ट आला आणि परत त्याने माझ्याकडे एकदा पाहिलं आणि नंतर आईच्या पूर्ण शरीराकडे त्यांनी पाहिलं. म्हणून मी काल घाबरलो होतो म्हणून मी काल काही ऑब्जेक्शन घेतलं नाही. आज सकाळी नंतर मग मी आमच्या ज्या काकू होत्या त्यांना मी सांगितलं. त्यानंतर ते विषय आम्ही सगळं तिथं स्टाफच्या कानावर घातला. स्टाफ तो नाईट ड्युटीला असताना तुमच्या प्रायव्हेट रूम मध्ये येऊन झोपण्याचं कारण काय होतं? आता ते त्यालाच माहिती. आम्ही त्याचं कसं होतं, त्यांनी शरीराकडे लक्ष दिलं तेच मला जरा संशय. असं काय वाटतंय का तो अतिप्रसंग करण्याच्या दृष्टीने आला, चोरी करण्याच्या? अतिप्रसंगच वाटतोय मला. कारण की त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पूर्ण म्हणजे खालून ते वरपर्यंत झोपल्यानंतर त्यांनी सगळं ते निरीक्षण केलं. किंवा असं मध्यरात्री 3:30 वाजता येऊन चोरी करण्याचा पण उद्देश असू शकतो का कदाचित? हो, असू शकतो तसंही. कारण त्याच्या मनातलं आपण ओळखू शकत नाही ना तरी काय केलं. पण मी ते पाहिलं ते सांगितलं मी की आता हॉस्पिटल स्टाफ आणि पोलिसांच्या कधी निदर्शनास आणून दिलं? मी आज सकाळी, कारण की काल रात्री मी घाबरलो होतो त्यामुळे मी काही गोष्टी बोललो नाही. त्याच्यानंतर आमच्या ज्या काकू होत्या त्या घरून आल्या. त्यानंतर मी त्यांना सांगितलं. तर त्या मॅडमने मला विचारलं की काय आहे काय नाही. आम्ही त्यांना ओके सांगितलं. कारण की त्या आमच्या काकू येऊस तर काही बोललो नाही. त्यांनीच उघडकीला आणलं की मग त्या मॅडमने मला विचारलं की काय कसं आहे. मग त्यांना सगळं सांगितलं. सांगितल्यानंतर त्यांनी काही गोष्टीचं फक्त म्हणजे आम्ही त्याला कॅन्सल करतो, त्याला काढून टाकतो एवढंच म्हणतो. त्याच्यानंतर आम्ही मग पुढं गुरुजींना बोलून आम्ही पुढं हे केलं. तुम्हाला काय असं वाटतंय का हा जो संबंधित व्यक्ती जर यांचा स्टाफ आहे आधी पण असे प्रसंग केले असतील असं वाटतं? म्हणजे बोलण्यामध्ये मॅडमच्या बोलण्यामध्ये असं आलं. आम्ही तेव्हा मॅडम मला बोलत होत्या की असं एकदा मावशी होत्या इथल्याच, त्याच मावशींनी
त्या पेशंटचं जे रूम होतं स्पेशल रूम त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं शौचालय पूर्ण वापरलं होतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. असा एक प्रसंग घडला होता त्यामध्ये. असे वारंवार खाजगी रूम घेतलेला असताना पेशंटना त्यांना डिस्टर्ब होत असते स्टाफ कडून, तर हे हलगर्जीपणा हॉस्पिटलचा असं वाटतं. हो, हलगर्जीपणा हॉस्पिटलचा आहे. आता तुमची ट्रीटमेंट पूर्ण झाली का काय? नाही झाली. आता आम्ही घाबरला असल्यामुळे आम्ही इथून डिस्चार्ज घेतलेला आहे आणि आमचा जो बाकीचा जो राहिलेला कोर्स आहे तो आम्ही घरीच करणार आहे दुसऱ्या डॉक्टरकडून. इथं तुम्हाला सुरक्षित आणि व्यवस्थित ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे मग दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. हो. या संदर्भात हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर यांच्याशी देखील आपण संवाद साधलेला आहे. नेमकं त्यांचं मत काय आहे ते देखील जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अश्विन भालेराव. मी वैद्यकीय डायरेक्टर हॉस्पिटलचा आणि हॉस्पिटल पाहतो. कालचा जो प्रसंग झाला तो अत्यंत वाईट प्रसंग होता. तो व्हायला नाही पाहिजे. ऍक्च्युली मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली की माझ्या हॉस्पिटलमध्ये असं झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी माफी मागतो की असं व्हायला नको. पण त्याबद्दल जो प्रसंग झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही लगेच ऍक्शन घेतलेली आहे. जोही व्यक्ती इन्व्हॉल्व्ह होता त्याला आपण नोकरीवरनं बरखास्त केलेला आहे. त्याच्यावरची समोरची पण कारवाईसाठी आम्ही तयार आहोत आणि समोरची कारवाई करतोय आता. आणि असे प्रसंग आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नको व्हायला हे फार महत्वाचं आहे. अशाही प्रसंगाने हॉस्पिटलचं नुकसान होतं किंवा पेशंटचं नुकसान होतं आणि सगळ्यात महत्वाचा आमच्यासाठी पेशंट असतो, रोगी असतो. तो आमच्याकडे रोगाच्या उपचारासाठी आला असतो आणि त्या वेळेस जर असे प्रसंग होत असेल तर ते वाईट असतात. आणि ह्या आमच्या हॉस्पिटलमध्ये ह्या गोष्टीसाठी 0 टॉलरन्स पॉलिसी आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये आम्ही गैरसोय करणारच नाही आणि लगेच ऍक्शन घेत असतो. संबंधित जो व्यक्ती वाढवायचो त्याच्याबद्दल मला बोलता नाही येणार कारण ही रात्रीचा इव्हेंट होता आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी 1:30-2 वाजता कळालं. त्याच्याबद्दल मला काहीच नशेबद्दल काही बोलता नाही येणार आहे. त्याच्याबद्दल आम्ही आता व्यवस्थित त्याची विचारपूस करूयात. त्याच्याबद्दल मला तरी आता नाही सांगता येणार. जो तुमच्याकडे जो काही वाढवार आहे त्याला काही मानसिक काही हे असेल असं काही मेडिसिन वगैरे नाही आहे तो. आपल्याकडे तसं दिसून तर नाही आलं की त्याला काही असं काय असतं तर आम्ही पहिलेच बरखास्त केलं असतं, आपण पहिलेच त्याला नोकरी काढलं असतं. पण आम्ही आता ॲज अ डॉक्टर आम्हाला कळतं कोण मानसिकरित्या कोणी विकृत असेल तर आमच्या निदर्शनास तर मानसिकरित्या विकृत दिसलेला नाहीये तो. त्याच्यामुळे आपण किती दिवसापासून आपल्याकडे 1 वर्षाच्या वर आपल्याकडे जॉईन आहे. या आधी कधी असा प्रसंग आपल्या हॉस्पिटलमध्ये नाही, आपल्याकडे असा एकही प्रसंग नाही झाला कारण आम्ही बारकाईने वैद्यकीय अधिकारी इथे सगळ्या गोष्टींवर निगराणी ठेवतो आणि अशा तरी प्रसंग आपल्याकडे आतापर्यंत कधीच झाले नाही. संबंधित व्यक्तीवर काय त्याला लगेचच इमिजिएटली आमच्या एचआरच्या डिपार्टमेंटमध्ये सांगून त्याला बरखास्त करण्यात, त्याला फोटो पाठवला. पेशंटला पण आपण भेटून त्यांना पण सांगितलं, त्याला नोकरीवरनं काढलं. त्याची समोरची पण कार्यवाही आहे त्याच्यासाठी पण आम्ही रेडी आहोत आणि आम्ही ते करतोय आता. तुम्ही काही लिगल ऍक्शन घेणार आहात का संबंधित स्टाफ? येस, लिगल ऍक्शन घेणार आहोत आणि त्यांच्याबद्दल पोलीस कारवाई करू, पोलीसकडे फरियाद टाकू की अशा प्रकारे आमच्याकडे गोष्ट झालेली आहे आणि ते समोरची कारवाई ते करतो. पेशंटने सांगितलं की तो मध्यरात्री येऊन दार ठोठावलं, आधी आला, काहीतरी त्याचं ठेवून गेला वस्तू, परत तासाभराने आला आणि त्याच्या तिथं आई जी मदतीला होती पेशंट त्याच्याकडे वेगळ्या नजरेने ध्यावून पहिलं परत मध्यरात्री उठून असा काहीतरी तो निहाळण्याचा प्रकार करत होता. याच्यातून त्याचं इंटेन्शन वेगळं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. याच्या मला काही कमेंट करता येणार नाही. आता पेशंटनी जर म्हटलं असेल की अशा पद्धतीने त्याने केलं असेल म्हणूनच त्यासाठीच तपासणी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण त्याची समोरची कारवाई करू. त्याकडे त्या पेशंटने सीसीटीव्ही फुटेज पण मागितलेला आहे. हो, ते पण मी काढायला सांगितलेलं आहे माझ्या बाकी कर्मचाऱ्यांना की सीसीटीव्ही फुटेज जो आपल्याला विजिबल असेल तर आपण त्यांना फुटेज देऊया. तो जो वाढवा आहे तो कुठला आहे? स्थानिक म्हणजे तो पिंपरी एरियामध्येच राहतो. स्थानिक म्हणताना नाही पण पिंपरी एरियात राहतो राहायला. इथून पुढे आपल्या स्टाफ कडून काय असं घडू नये याबद्दल आपण काय काळजी? त्याबद्दल लगेचच आम्ही मीटिंग ठरवली. जसा इन्सिडेंट मला कळाला जी कन्सर्न पर्सन असतात त्यांना आम्ही बोलून त्यांच्याशी मीटिंग घेतली आणि त्याच्याबद्दल व्यवस्थित ट्रेनिंग असायला पाहिजे, दर महिन्याला ट्रेनिंग असायला पाहिजे, मीटिंग असायला पाहिजे. जी आमची कमिटी आहे त्या कमिटीमधल्या लोकांना परत बोलून त्यांच्याशी चर्चा करून याच्यावर काय ऍक्शन्स घेता येईल त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.